नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत दोघंही गाडीतच झोपलेले असतात. आता सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर कलाला जाग येते. कला इकडे तिकडे बघू लागते आणि तिला समजतं की अजूनही आपण जंगलातच अडकलेलो आहोत. तर अद्वैतला ती म्हणते की चांदेकर, अरे उठ ना. तर अद्वैतला असं वाटतं की तो घरीच झोपलाय, म्हणून तो कलाला म्हणतो, खरे अगं कशाला उठवतीयस मला, ती कॉफी ठेव तिथे आणि जा तू निघून. तेव्हा कला हसते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, एकदा डोळे उघडून बघ आपण कुठे आहोत ते. आपण काय आपल्या घरी नाही आहोत. आता कला असं म्हटलेली असते तरी सुद्धा अद्वैत काय उठलेला नसतो. त्यामुळे कला आता एक आयडिया करते. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे असं काय करतोयस, तू विसरलास का? तुझी ही बायको कला चांदेकर, हिच्यासोबत तू काल हनीमूनला आलायस आणि तेही जंगलात. असं म्हटल्यावर अद्वैत आता खडबडून जागा होतो. कला हसायला लागते आणि म्हणते की अरे वा, ही तर एकदम बेस्ट आयडिया आहे. म्हणजे हनीमून म्हटलं नाही तर लगेचच झोपेतून जागा झाला असतो. अद्वैत खडबडून जागा झालेला असतो. इकडे तिकडे बघतो आणि त्याला समजतं की अरेच्छा, आपण तर अजून जंगलातच आहोत. आणि त्याला झोप येत असते, म्हणून तो पुन्हा झोपून घेतो. कला म्हणते की अरे असं काय करतोयस, उठ ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, मला झोपू दे, मला फार झोप येते. कलाला तो विचारतो की मला सांग किती वाजले. तेव्हा कला म्हणते की मला नाही माहिती आहे, कारण माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली आहे. एक म्हणजे इथे फोनला रेंजही नाही आहे, आणि अजून दुसरं कारण म्हणजे माझ्या हातावर घड्याळही नाही आहे. मग अद्वैत आता त्याच्या हातात असलेल्या घड्याळामध्ये बघतो तर 8 वाजलेले असतात. त्याला जेव्हा समजतं की 8 वाजलेत तर खडबडून तो जागा होतो आणि म्हणतो की खरे खरे 8 वाजलेत. अगं उठ उठ, लवकर उठ, आपल्याला आता निघावं लागेल. कला त्याला म्हणते की चांदेकर, मी ऑलरेडी उठली आहे, तू उठायचा बाकी होतास, आधी तू उठ, मग बघूयात काय करायचं ते. अद्वैत तिला म्हणतो की अगं आपण इथे काय करतोय अजून, आणि अजूनही आपण इथेच आहोत. आपल्याला काही करून लवकरात लवकर तिथे पोचावं लागेल. कला म्हणते की हो चांदेकर, म्हणूनच मी तुला उठवलंय, निघूयात का आपण आता. अद्वैत पुन्हा तिच्यावर रागवतो आणि म्हणतो की हो कळलंय मला एका शब्दात काय आहे ते. आता किती वेळा तेच 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 सांगणार आहेस मला परत. आता काय सगळ्या गोष्टींमध्ये तुला क्रेडिट हवं आहे का? सगळ्या गोष्टीत क्रेडिट द्यायलाच हवं का? चल बरं आता उतर लवकर. तर मंडळी, व्हिडिओला लाईक करायला तुम्ही विसरला आहात का? जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लगेच लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. परंतु इकडे घरामध्ये सगळ्यांच्या डोक्याला आता भरपूर टेन्शन आलेलं असतं. जो तो फक्त कला आणि अद्वैतचाच विचार करत असतो. सरोज तर सारखी फोन लावून लावून कंटाळलेली असते. संगीताचा जीवही थाऱ्यावर नसतो, कारण संगीतालाही भीती वाटत असते की नक्की काय झालं असेल. कला आणि अद्वैतचा फोन का लागत नसेल. आबांना सुद्धा चैन पडत नसते. आबा खाली बसायला सुद्धा तयार नसतात. आबा सारखे फिरत असतात. कधी एकदाचे कला आणि अद्वैत येतील किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी बातमी कळेल, हीच आशा सर्व जाऊन लावून बसलेले असतात. आता होतं असं की त्यावेळी कला आणि अद्वैतला शोधायला गेलेले श्रीकांत काका, सोहम आणि रॉकेट तिथे येतात. त्या तिघांनाही बघितल्यावर सरोज तिथे जाते आणि म्हणते की काय झालं, काही सापडलं का, समजलं का कुठे आहेत ते. सोहम सांगू लागतो की सगळीकडे शोधलं, जिकडं शक्य होतं तिकडे जाऊन शोधलं, परंतु ते मात्र कुठेही सापडले नाही. रोहिणी आता तिथे येते. रोहिणी आबांना म्हणते की डॅड, मी काय म्हणते, जर काही घडलंच असतं तर कला आणि अद्वैतने आपल्याला कॉन्टॅक्ट केला असता. मला माहिती आहे की त्या दोघांचेही फोन स्विच ऑफ आहे, परंतु येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही माणसांकडून ते फोन घेऊन बोलू शकले असते आपल्याशी, किंवा कॉन्टॅक्ट करू शकले असते आपल्याला. आणि इनफॅक्ट आता सगळ्यांकडेच फोन असतात, त्यामुळे त्यांना आपल्याकडे कॉन्टॅक्ट करणं एवढं अवघड नव्हतं. आणि शेवटी आपला अद्वैत तर किती रिस्पॉन्सिबल आहे. त्यालाही माहिती आहे की आपण इकडे सर्वजण काळजी करत असेल, पण तरीसुद्धा अजून अद्वैतने आपल्याला काही कॉन्टॅक्टच नाही केलाय. मला आता मनात वेगवेगळ्या शंका यायला लागल्यात. नाही म्हणजे मला बोलायला ते चांगलं नाही वाटत आहे, पण डॅड मला तर आता शंका येते आहे. डॅड, त्यांच्या गाडीचा काही मोठा ॲक्सिडेंट तर झाला नसेल ना? ही गोष्ट ऐकल्यावर आता सर्वच जण हादरतात, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी तीच भीती असते की कला आणि अद्वैतने अजूनही आपल्याला कॉन्टॅक्ट केला नाही आहे. याचा अर्थ त्यांच्यासोबत काही अनर्थ तर घडला नसेल ना? प्रत्येकाच्या मनात तीच गोष्ट असते, आणि नेमकी रोहिणीने ती गोष्ट बोलून दाखवलेली असते. बरं, रोहिणी एवढ्यावरच थांबत नाही. पुढे ती म्हणते की मला तर असं वाटतंय की त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? असं ऐकल्यावर सरोजला खूप राग येतो. सरोज आता रागानेच म्हणते, गप्प बस रोहिणी, काहीही बोलशील का? मनाला येईल ते करशील का? अगं तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही?
आबा रोहिणीला म्हणतात की अगं रोहिणी, काय बोलतीयस तू? अजून कशातच काही नाही आहे, काही बातमीही कळली नाही आहे आणि तरीसुद्धा तोंडाला येईल ते वंगाळ काय बोलायला लागली आहेस तू? रोहिणी म्हणते की नाही हो, मला फक्त वाटलं म्हणून मी बोलले, माझ्या मनातली एक शंका फक्त बोलून दाखवली, बाकी काही नाही. आता तितक्यातच तिथे बाबा आणि काजल तिथे येतात. बाबा आता आबांना म्हणतात की अहो आबासाहेब नक्की झालंय तरी काय? म्हणजे मला संगीचा फोन आला होता, रात्रभर काय माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. कशी आहे माझी पोर आणि जावई बापू, त्यांचा काही पत्ता लागला का? आबा म्हणतात की अहो दिनकरराव, काहीही खबर नाही आहे हो त्यांची, आणि आम्ही सुद्धा त्यांचीच वाट बघतोय. हे बघा, प्लीज तुम्ही शांत व्हा. आता त्याच वेळी तिथे पोलीस येतात. पोलीस आबांना म्हणतात की नमस्कार आबासाहेब, सांगा मला की मी तुमची काय मदत करू ते. आबा म्हणतात की अहो, काल मी तुम्हाला फोन केला होता आणि तेव्हा तुम्ही म्हणाला होता की 24 तास थांबावं लागेल. अहो, माझा नातू अद्वैत आणि माझी नातसून कला कालपासून बेपत्ता आहे. अहो, ह्या कोल्हापुरातला नामवंत बिझनेसमॅन आहे तो. अहो, माझा अद्वैत बेपत्ता आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टीचं काहीच वाटत नाही का हो? सरोज पोलिसांना विचारते की हां, आणि मी काल तुम्हाला कॉलही केला होता, तुम्ही कोणी रिसीव्ह केला होता कॉल? काय सांगितलं तुम्ही की 24 तासात आम्ही कुठलीही तक्रार लिहून घेणार नाही. कायदा आम्हालाही कळतो, परंतु अद्वैत हा नामवंत बिझनेसमॅन आहे, त्याच्या जीवाला धोका असू शकतो, त्यामुळे त्याच्या सिक्युरिटीसाठी तरी तुम्हाला हे करणं भाग होतं. मग आबा आता त्या पोलिसांना म्हणतात की तुमच्याच्याने जर हे काम जमत नसेल तर ते मला सांगा, मी डायरेक्टली कमिशनर सोबतच बोलतो. पोलीस म्हणतात की नाही आबासाहेब, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, आम्ही लगेचच कामाला लागतो. पोलीस आता तिथून निघून गेलेले असतात. तर इकडे कला आणि अद्वैत दोघेही आता गाडीच्या खाली उतरलेले असतात. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे आपण जाणार कुठे आहोत आता? अद्वैत म्हणतो की आपण आता सरळ इथून दिव्यागारला जाणार आहोत. असं म्हटल्यावर कला म्हणते की चालेल. मग कला आता वेगळ्या दिशेने आणि अद्वैत आता वेगळ्या दिशेने निघतो. अद्वैतचं लक्ष मागे जातं आणि अद्वैत बघतो की ही कला तर भलत्याच रस्त्याने चालली आहे, म्हणून पुन्हा तो कलाकडे जातो आणि कलाला म्हणतो की अरे काय करतीयस तू हे, आणि कुठल्या रस्त्याने चालली आहे? मी तुला म्हटलं की आपल्याला इकडनं या रस्त्याने सरळ जायचंय. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे असं काय करतोय, आपण या रस्त्याने जाऊयात ना. अद्वैत म्हणतो की या रस्त्याने का जायचंय आपल्याला, आपला हा रस्ता नाहीच आहे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे बघ ना हा रस्ता किती छान आहे ते, आणि किती सुंदर रस्ता आहे, चल आपण ह्या रस्त्याने जाऊया. अद्वैत म्हणतो की काही हा खरे, म्हणजे रस्ता सुंदर आहे म्हणून तुला त्या रस्त्याने जायचंय का? आणि ह्या रस्त्याने जर तू गेली तर तू कोल्हापूरला पोहोचशील, दिव्यागारला नाही. कला म्हणते की आणि हा रस्ता दिव्यागारला जातो ही गोष्ट तुला माहिती आहे का? तुझ्याकडे मॅप आहे का? अद्वैत म्हणतो की गप्प बस, मी ड्रायव्हिंग करतो, मला रस्ते वगैरे माहीत असतात ते. मग कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, आपण ह्या रस्त्याने जाऊयात का, इकडच्या शॉर्टकटने? तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे चालेल. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही आता रस्ता शोधत मेन रोडवर निघालेले असतात. कलाने अद्वैतचा हात पकडलेला असतो आणि त्यावेळी अद्वैतही कलाची काळजी घेत असतो, कारण कुठेतरी कलाचा पाय दुखत असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, आपण थांबूयात ना प्लीज. तेव्हा अद्वैत म्हणतो की का थांबूयात, आता फक्त 5 किलोमीटर राहिले, चल आपण लवकर जाऊयात. कला म्हणते की फक्त 5 किलोमीटर? चांदेकर, माझा पाय खूप दुखतोय. तर अद्वैत म्हणत असतो की नाही, हळूहळू आपण जाऊयात. थोडं पुढे येतात, कला लगेचच रस्त्यावर बसून घेते आणि म्हणते की अद्वैत, माझ्याच्याने चालवत नाहीये, आता मी नाही चालू शकत. अद्वैत म्हणतो की आता तू इथे बसणार आहेस का, अशी बसणार आहेस का तू? अद्वैत म्हणत असतो की एक तर सकाळची मला ब्लॅक कॉफी मिळालेली नाहीये, त्यामुळे माझा दिवसच चांगला जात नाहीये. एकतर पाणीही नाहीये प्यायला, केव्हाची घशाला कोरड पडली आहे. असं ऐकल्यावर कला म्हणते की चांदेकर, तुला पाणी हवंय का? थांब ना, पाणी आहे ना आपल्याकडं. असं म्हणून कला आता तिच्या पर्समधून बॉटल काढते आणि अद्वैतला देते. अद्वैत म्हणतो की यात खरंच पाणी आहे, यात पाणी आहे का खरं, एकदा बघ बरं. तर कला म्हणते की नाही आहे पाणी. अद्वैत म्हणतो की मग? कला म्हणते की एक काम कर ना, पाणी भरून आण ना ह्याच्यात. अद्वैत म्हणतो की हां, मी आता तेच कामं करत बसतो. एक काम करतो, एखादी विहीर खोदतो आणि तिथून पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. ठेव ती बॉटल आतमध्ये. असं म्हटल्यावर कला पर्समध्ये बॉटल ठेवून देते. त्यानंतर तितक्यातच तिथे एक गाडी येते. आता ती गाडी आल्यावरती अद्वैत त्या गाडीच्या मागेच लागतो की अहो थांबा, लिफ्ट द्या. परंतु तो गाडीवाला तिथून सरळ निघून गेलेला असतो. अद्वैत चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की काय माणसं आहे, कोणाला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, परंतु थांबायलाच तयार नाही आहेत.
अशी कशी माणसं आहेत ही, थोडीशी मदत करायला हवी ना. तर कला म्हणते की जाऊ दे अद्वैत, तू एक काम कर, मला हात दे. अद्वैत म्हणतो की कशाला, तुला का वरती यायचंय, बसली आहे ना तशी, बस आता. आणि तसाही तुझा पाय दुखतोय ना. कला म्हणते की अरे पण पर्याय आहे का आपल्याकडे दुसरा कुठला, चालायला तर हवंच ना, जायला तर हवंच ना, चल मला उठव बरं. मग अद्वैत आता कलाला उठवतो. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे बरं झालं ना त्या लोकांनी आपल्याला लिफ्ट नाही दिली, आणि त्यांचंही एका दृष्टीने बरोबर आहे. म्हणजे मला सांग बरं, आपण त्यांच्यासाठी अनोळखी आहोत, मग अनोळखी माणसाला कशी बरं ते लिफ्ट देतील, आणि कसे काय ते आपल्यावर विश्वास ठेवतील. आणि हो, आता तू लिफ्ट मागत होता तसा चेहराही हवा विश्वास ठेवण्यासारखा. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की काय. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, म्हणजे बघ आता तू या गोष्टीचा साधे सिंपलपणे विचार कर की कालपासून तू लिफ्ट मागतोय, कालपासून तू गाड्यांना लिफ्ट मागतोय, तरी तुला एकही गाडी थांबली का तुझ्याच्याने? नाही, तुझ्याकडे बघून कोणीच थांबलं नाही. मग या गोष्टीचा एकदा विचार कर तू, या गोष्टीचा विचार कर. दोघांपैकी मी तुझ्यापेक्षा जरा बरी दिसते. आता माझा चेहरा बरा आहे, मी चांगली दिसते म्हणून माझ्याकडे बघून ॲटलिस्ट कोणी थांबेल, परंतु तुझं असं होणार नाही रे. तू आता कालपासून प्रयत्न करताय, तुझा प्रॉब्लेम नाही आहे रे तो, तुझ्या चेहऱ्याचा प्रॉब्लेम आहे. अद्वैत म्हणतो की अगं खरे तसं नाही आहे, तुला कळतंय का काय आहे हे सगळं. हे बघ, कालपासून आपण लिफ्ट मागतोय, आपल्याला कोणी लिफ्ट देत नाही आहे. आता याचं खरं कारण असं आहे की लोक मला लिफ्ट का देत नाही, कारण ते बघतात ना की माझ्या मागं तिथे तू उभी आहे. आता समजा त्यांनी आपल्याला लिफ्ट दिली, आपण त्यांच्या गाडीमध्ये बसलो, तर मी पुढच्या सीटवर बसणार, तू मागच्या सीटवरच बसशील. आणि मग काय, तुझी तुझ्या विनोदबुद्धीला घाबरताय ग ते. आणि मला माहिती आहे ना तू किती प्रकारचे आणि केवढ्या लेवलचे फालतू जोक्स मारते म्हणून. मग कला म्हणते की चांदेकर, उगाचच काही बोलू नकोस, माझे विनोद काय फालतू नसतात हा. खरं म्हटलं ना तर तुझी विनोद बुद्धी आहे आणि ती फालतू आणि बालिश एक नंबरची. अद्वैत म्हणतो की स्वतःच्या मनाला सांग ही गोष्ट, खरं वाटतंय का हे. कला म्हणते की चांदेकर, तू माझ्यावरच काय येतो रे परत. आणि माझ्यावर काय यायचं कारण आहे, अरे तुला जमलेलं नाही आहे लिफ्ट मागायला, तो तुझा प्रॉब्लेम आहे. अद्वैत म्हणतो की झालं तुझं, चल मग आता. मग कला आता रस्त्याने चालत असते. मग अद्वैत आता हळूच रस्त्याच्या मागून गायब होतो. कला एकटीच बोलत पुढे चाललेली असते. कला म्हणते की हां, स्वतःची चूक कधी मान्यच करायची नाही, सारखं मला टोकायचं. चांदेकर, अरे तुला कोणाला लिफ्टच द्यायची नव्हती खरं म्हटलं तर. तुला जर कोणाला लिफ्ट द्यायची असेल ना तर कधीच दिली असती, परंतु तुझ्या चेहऱ्याकडे बघून कोणी लिफ्ट नाही दिली. तेवढीच जर मी उभी असती ना तर मला लगेच लिफ्ट भेटली असती. पण नाही ना, अद्वैत चांदेकरला कसं काय चालेल की माझ्यामुळे काम झालेलं, काम तर त्याच्यामुळे व्हायला हवं. आणि मग कलाला कळतं की अरे अद्वैतचा तर काहीच आवाज येत नाही आहे मला, म्हणून ती सहज मागे वळून बघते तर अद्वैत मागे नसतोच. मग कला घाबरते आणि घाबरत चांदेकर तू कुठे आहेस चांदेकर, तू कुठे गेलास, असं म्हणून आता कला जरा हळू आवाजात आणि घाबरलेल्या स्वरामध्ये अद्वैतला हाक मारत असते. आता त्याच वेळी अद्वैत मोठमोठ्याने हा करत कलाजवळ येतो आणि तिला घाबरवतो. आता अद्वैतच्या या आवाजामुळे कला घाबरलेली असते आणि नंतर ती अद्वैतला मारते. अद्वैत म्हणतो की हां, मग कसं काय, घाबरलीस की नाही. आता इतर वेळेस तर मला बोलत राहते, स्वतः एकटी चालूही शकत नाही. बघ मी नसेल तर काय हालत होऊ शकते तुझी. तर कला म्हणते की चांदेकर सोड, आता आपल्याला किती वेळ चालायचं आहे अजून. अद्वैत म्हणतो की चालायचं आहे अजून थोडा वेळ चाललं की आपण पोहोचून जाऊ. कला म्हणते की चालेल. तर इकडे पोलीस आता ॲक्सिडेंट जिथे झालेला असतो, जिथे गाडी झाडाला आदळलेली असते त्या ठिकाणी येऊन पोचलेले असतात. अद्वैत आणि कलाची गाडी तिथेच लावलेली असते. पोलीस आता हवालदारांना सांगतात की एक काम करा, ही गाडी कोणाची आहे, कोणाच्या नावावर आहे हे एकदा चेक करा. हवालदार आता गाडीची छानबीन करू लागतात. गाडीमध्ये काही भेटतंय की काय हे ते शोधत असतात. आणि मग गाडीत असतात कला आणि अद्वैतच्या 2 बॅग. हवालदार आता त्या 2 बॅग घेऊन इन्स्पेक्टरकडे येतात आणि त्यांना सांगतात की सर, या गाडीमध्ये 2 बॅग सापडल्यात आणि सोबतच तुम्ही सांगितल्याप्रमाणे गाडी कोणाच्या नावावर आहे हे देखील मी चेक केलं, तर ही गाडी अद्वैत चांदेकर यांच्या नावावर आहे. तर दुसऱ्या हवालदाराला कलाचं कानातलं सापडलेलं असतं. तो सांगतो की सर, मला कानातलं सापडलंय. इन्स्पेक्टर म्हणतात की एक काम करा, हे सगळे पुरावे एखाद्या पिशवीत टाका आणि चांदेकरांकडे घेऊन चला आणि सगळ्या दागिन्यांचे आणि सापडलेल्या पुराव्यांचे फोटो देखील काढा. मग त्यानंतर पोलीस तिथून निघून जातात.
तर इकडे कला आणि अद्वैत बऱ्यापैकी जवळजवळ आलेले असतात. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर बघ, मी तुला म्हटले होते ना थोडंसं चालत आल्यावर आपल्याला कुठेतरी वस्ती सापडेल एखादी, आणि बघ वस्ती आहे तिथे. अद्वैत म्हणतो की हां, हे तू म्हणाली होतीस का? मी तुला म्हटलं होतं की आपण लिफ्ट घेऊयात आणि आपण एखाद्या वस्तीपर्यंत पोहोचूयात, परंतु नाही, तुला तुझंच खरं करायचं असतं. कला म्हणते की सापडली आहे ना आता वस्ती, कशाला भांडतोयस बरं. तर कला आणि अद्वैत आता दोघंही त्या गावामध्ये येऊन तर पोहोचलेले असतात आणि तिथल्या लोकांकडे ते बघत असतात. आता खरं म्हटलं, समोरून काही बायका येत असतात. कला त्यांना नमस्कार करते. त्या बायकाही कलाला नमस्कार करतात. त्यांची भाषा थोडीशी वेगळी असते. मग त्या कलाला म्हणतात की काय गं, इथं काय करतीयस तू? तेव्हा कला म्हणते की आम्ही कोल्हापुरातून आलो आहे. त्यावर बायका म्हणत असतात की अरे वा, शिकलेली दिसतेस तू. त्यावर ती बाई म्हणते की काय गं, आणि हा तुझा घो आहे का? आणि तसंही एखादा मोठा साहेब असल्यासारखा दिसतोय तो. तर अद्वैत कलाला म्हणतो की मोठा साहेब असल्यासारखा दिसतोय म्हणजे आहे मी मोठा साहेब. तर कला हसते आणि त्या बायकांना सांगते की हो. मग ती बायकांना सांगते की हो, हा माझा नवराच आहे. ॲक्च्युली कला आणि अद्वैत हे कोकणात येऊन पोचलेले असतात, त्यामुळे कोकणी लँग्वेजमध्ये त्या बायका बोलत असतात आणि अद्वैत फक्त बघत असतो. बायका कला आणि अद्वैतच्या जोडप्याचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की हे दोघं एकमेकांसोबत किती छान दिसत आहे आणि या दोघांची जोडी किती छान आहे. अगदी दृष्ट लागण्यासारखी या दोघांची जोडी आहे. कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत असतात. कलाला मात्र फार छान वाटत असतं. मग त्यातली एक बाई आता कला आणि अद्वैतला म्हणते की पोरांनो, तुम्ही असे का बरं फिरताय? एक काम करा, चला आमच्या घरी. तुमची गाडी जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आमच्या गावातच राहा. आणि कलाला ती म्हणते की काय गं चेडवा, लग्नानंतरच्या हनीमूनसाठी तुम्ही दोघं जण आलात का? एक तर अद्वैतला आधीच हनीमून शब्दाची ॲलर्जी असते, त्यामुळे कला ही अद्वैतकडे बघून हसत असते. त्यावर दुसरी बाई लगेच म्हणते की हो बघा, दोघंही नवरा बायको एकमेकांकडे कसे बघताय. जेव्हा दोघं नवरा बायकोंनी एकमेकांकडे बघितलं ना, तेव्हाच आम्हाला सगळं काही कळलं. कला अद्वैतला हळूच म्हणते की चांदेकर बघ, मी तुला म्हटलं होतं की नाही, नवरा बायको म्हणून आपण पहिल्यांदाच दोघं जण फिरायला आलो आणि तेही हनीमूनला. आणि त्यांना सुद्धा अगदी तेच वाटतंय, बघितलंच ना तू. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की लांब राहा तू. एक बाई कलाला म्हणते की काय गं, इकडं बघून काय बोलतेस एवढं फुसूफुसू, आम्हालाही कळू दे. कला अद्वैतला म्हणते की हो, आम्ही फिरायलाच निघालो होतो. काय झालं की वाटेत गाडी बंद पडली आणि त्यामुळे आम्ही शोधत इथपर्यंत आलो. मला असं वाटलं की आम्ही बहुतेक वाट चुकलोय. त्यावर एक बाई म्हणते की असं झालंय का? काही प्रॉब्लेम नाही, अजिबात कसलाही विचार करू नका आणि चला आमच्यासोबत आमच्या गावात. अद्वैत कलाला म्हणतो की खरे, कुठल्या गावात? तेव्हा कला म्हणते की चांदेकर बोलले ना ते त्यांच्या गावामध्ये. अद्वैत म्हणतो की हो चालेल, तसंही आपल्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे, आपण जाऊयात. मग कला आणि अद्वैत दोघेही आता त्या बायकांसोबत त्यांच्या गावामध्ये जातात. त्या बायका आता कला आणि अद्वैतला घेऊन गावामध्ये आलेल्या असतात. त्यावेळी आता ती बाई सगळ्यांना बोलावून घेतले, गावातल्या सगळ्या माणसांना बोलावून घेते. अद्वैतला ती सांगते की हे आमचं छोटंसं गाव आहे, आम्ही सगळेजण एकत्र राहतो. आणि गावकऱ्यांना देखील ती सांगते की बघा आपल्याकडे कोण आलंय आज, चेडवा आली आहे आणि तिचा घो आलाय. सर्वजण कला आणि अद्वैतचं खूप कौतुक करत असतात, त्यांच्या जोडीचं खूप कौतुक करत असतात आणि त्यांचं खूप आदर तिथ्य करत असतात. तेव्हा एक बाई म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला जितके दिवस राहायचं तितके दिवस तुम्ही इथे राहा. तुमची गाडी जेव्हा ठीक होईल तेव्हा होऊ दे, जेव्हा ठीक व्हायची तेव्हा, परंतु तोपर्यंत तुम्ही अजिबातही काळजी करू नका, इथं तुम्ही निवांत राहू शकता. त्यानंतर आता एक माणूस येतो, तो कला आणि अद्वैतला पाणी आणून देतो. कला पटकन पाणी पिऊन टाकते. अद्वैत कलाला विचारतो की इथलं पाणी प्युरिफाईड तर असेल ना, म्हणजे क्लीन तर असेल ना? कला त्याच्याकडे बघते आणि म्हणते की इथले लोक हेच पाणी पितात ना, पी ना, तुला दिलाय ना ग्लास, पी, जे आहे ते पिऊन घे. अद्वैत पाणी पितो आणि त्याला खरंच खूप आवडतं ते. तेव्हा कला म्हणते की खरंच तुमच्या पाण्याला किती चव आहे ना? तेव्हा ती बाई म्हणते की हो, मग आमची लाल माती आहे, लाल मातीची चव आहे ती. आमच्या कोकणामध्ये सगळ्यांच्या घराबाहेर विहीरच असतात आणि त्यातूनच आम्ही पाणी शिंपून आणतो. आता पाणी पिऊन झाल्यानंतर एक दुसरं कपल लगेचच कला आणि अद्वैतसाठी चहा घेऊन येतं. मग कला आणि अद्वैत चहा घेत असतात. तर त्यावेळी एक बाई कलाला विचारते की काय ग चेडवा, लग्नाला किती दिवस झाले तुमच्या, किती वर्ष झाले? तेव्हा दुसरी बाई म्हणते की अगं काय विचारतेस वर्ष झाले, त्यांच्याकडे बघून तर मला असंच वाटतंय की त्यांचं आत्ताच लग्न झालंय.
तिसरी बाई म्हणते की बघा बघा, तिचे गाल किती गुलाबी गुलाबी दिसत आहेत, अगदी नवीन लग्न झाल्यासारखे. कला म्हणते की हो, लग्नाला 1 वर्ष तरी झालंय आमच्या. तर एक माणूस म्हणतो की अच्छा, म्हणजे याचा अर्थ तुमचा पहिला शिमगा सुद्धा झाला नाहीये वाटतं. अद्वैतला ते म्हणतात की काय हो, तुम्ही तुमच्या बाईला त्रास देतात का? अद्वैत तर शॉकच असतो हे सगळं ऐकून, कारण अद्वैत त्रास नाही देत तर कला अद्वैतला त्रास देत असते हे त्यांना सांगायचं असतं. मग दुसरी बाई कलाला विचारते की काय ग, कसं वाटलं आमचं रान? अद्वैत म्हणतो की कसं वाटलं रान, आणि कलाला तो विचारतो की काही काय विचारताय हे? एक माणूस म्हणतो की अरे, तुम्ही अख्खी रात्र रानामध्ये काढली की काय? नाही म्हणजे चांगलंच आहे की, नव्या जोडप्याने दोघांनीही एकटं रानात राहणं चांगलंच आहे की, असं म्हणून सगळ्या बायका हसायला लागतात आणि तेव्हा कलाला फार लाज वाटत असते. दुसरा माणूस म्हणतो की हो हो, मग अगदी रोमॅन्टिक रात्र गेली असेल दोघांची. कला फार लाजत असते आणि म्हणते की हो हो खूप. असं म्हटल्यावर अद्वैत कलाकडे बघतो आणि तिला जोराचा चिमटा काढतो आणि म्हणतो की गप्प बस, काही काय बोलतेस? अगं, डोक्यावर पडली आहेस की गुडघ्यावर पडली आहेस नक्की तू, आणि खूप काय खूप म्हणतेस? तर एक माणूस आता अद्वैतला म्हणतो की तुमच्या नशिबाने तुम्ही आमच्या गावामध्ये आलाय, तर मी काय म्हणतो की आता थोडे दिवस आमच्या गावातच राहा, आणि आज रात्री आमच्या गावामध्ये ग्रामदेवतेचा उत्सव आहे, त्यामुळे आमच्या सोबतच राहा तुम्ही. रात्री आमच्या इथे महाप्रसाद सुद्धा असणार आहे, त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच राहा. अद्वैत म्हणतो की नाही हो, मला कामं आहेत खूप पुढे, मला जावं लागेल. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो, असं काय करताय, कामं तर होतच राहणार आहे. आता बायकोसोबत 4 दिवस फिरायला आलात ना तुम्ही, तर मग फिरा की. सगळेजण आता कला आणि अद्वैतला राहण्यासाठी फोर्स करत असतात. तेव्हा कला आता सगळ्यांच्या आग्रहामुळे म्हणते की ठीक आहे, आम्ही राहतो 1 दिवस. अद्वैत हा कलाकडेच बघू लागतो. त्यानंतर कला आणि अद्वैतला सगळे बायका सांगतात की तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघंही आता जरा फ्रेश व्हा, तुम्ही अंघोळ वगैरे करा. आणि मग एक बाई आता कला आणि अद्वैतला म्हणते की चला, मी तुम्हाला तुमची खोली दाखवते, आणि ती त्या खोलीमध्ये दोघांना घेऊन जाते. सरिताताई कला आणि अद्वैतला आता रूममध्ये सोडवायला आलेल्या असतात आणि त्यांना सांगतात की आता तुम्ही दोघं जण इथेच राहा. तर कला म्हणते की थँक्यू सरिताताई. सरिताताई तिथून निघून गेल्यावर अद्वैत कलाला विचारतो की 1 मिनिट, तुला त्यांचं नाव कसं काय माहिती सरिता? कला म्हणते की चांदेकर, मी ऑलरेडी त्यांना नाव विचारलं होतं. कला आता बेडवर बॅग ठेवते, तेवढाच अद्वैत मोठमोठ्याने ओढू लागतो, शे शे शे, मी कसा काय विसरलो मी. तेव्हा कला म्हणते की अद्वैत जरा हळू, अरे काय विसरलायस तू? अद्वैत म्हणतो की शिट यार, मी कसं काय विसरू शकतो हे? तेव्हा कला म्हणते की तेच म्हणते मी, तू कसं काय विसरू शकतो ही गोष्ट? अद्वैत म्हणतो की 1 मिनिट, तुला माहिती आहे की मी काय विसरलोय ते? कला म्हणते की नाही, मला नाही माहिती. अरे यार, मी माझा चार्जर विसरलोय गाडीमध्ये. कला म्हणते की अरे यार चांदेकर, तू कसा काय विसरलास चार्जर? अरे तू तर द परफेक्शनिस्ट अद्वैत चांदेकर आहे, आणि एवढा परफेक्शनने वागणारा माणूस एक चार्जर कसा काय विसरू शकतो गाडीत? अद्वैत म्हणतो की तू का नाही मला सांगितलं, तू का नाही मला आठवण करून दिली या सगळ्याची? आणि त्यावेळी माझ्यावर सिच्युएशन काय होती खरे? तुझ्या पायाला लागलं होतं, तुला घेऊन मला चालायचं होतं. अशा वेळी तुझं कर्तव्य नाही आहे का मला गोष्टींची आठवण करून देणं? म्हणते की चांदेकर बाबा, तू आहेस विसरभोळा, परंतु मला मात्र परफेक्शननीच कामं करावे लागतात. हा, मी माझ्या वस्तूंची पूर्णपणे काळजी घेते. मी आणली आहे बाबा माझी पर्स, आणि माझ्या पर्समध्ये माझा मोबाईल आणि चार्जर दोन्ही गोष्टी आहेत. चांदेकर, बरं आता मी मोबाईल चार्जिंगला लावते हा, कारण माझ्याकडे फोनही आहे. अद्वैतला खूप जलस होत असतं की कलाकडे तिचा फोन आहे आणि ती चार्जिंगला देखील लावणार, आणि माझ्याकडे फोन असून काही उपयोग नाही, कारण त्याचा चार्जरच माझ्याकडे नाही आहे. कला अद्वैतला मुद्दाम चिडवत असते. मोबाईल वगैरे चार्जिंगला ती लावते आणि म्हणते की चांदेकर यार, मला हे गाव खूप आवडलं रे, किती छान गाव आहे ना हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग एक काम कर, तू या गावातच थांब. कला म्हणते की काय रे चांदेकर, असं तिरसटासारखा बोलत असतोस नेहमी. कला त्याला म्हणते की आपल्याकडं तर आयुष्य उरले अरे या सगळ्या गोष्टी बोलायला. अरे आपण नवरा बायको आहोत, आपल्याकडे आयुष्य आहे बोलायला चांगलं. अद्वैत कलाजवळ जातो आणि कलाला म्हणतो की 1 मिनिट, तू माझी इरिटेशन लेवल का वाढवतीयस? जरा इकडे, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे महत्वाचं. म्हणत अद्वैत हा कलाला त्याच्या समोर उभं करतो. कला म्हणते की हो धनी, बोला ना, काय बोलायचंय ते? अद्वैत म्हणतो की गप्प बस, वेडी आहेस का तू जरा? अगं तुला कळतंय का आपला काय संबंध आहे ह्या लोकांशी? अगं यांनी तुला चहा पाणी विचारला तर तू चहा पाणी घेतला, ते राहा म्हटले तर तू राहायला तयार झालीस. तू कसं काय कोणावरही विश्वास ठेवू शकते? तेव्हा कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे नसतं रे असं, आणि समजा आपण एखाद्या ठिकाणी नातं जर जोडलं तर त्यावर विश्वास ठेवायला हवा.
मला माहिती आहे की विश्वास ठेवणं अवघड आहे कोणावरती, परंतु तुम्हाला ही पण गोष्ट सांग, असं तर प्रत्येकासोबत होतं ना भरपूर वेळा की आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो आणि आपला विश्वासघात होतो. आणि असंही होणार नाही ना की प्रत्येक वेळी आपल्याला अशी माणसं भेटतील किंवा त्यांच्याकडनं ही नातं निभावलं जाणार नाही. अद्वैत, या जगामध्ये नातं निभावणारे सुद्धा असतात. मला तर असं वाटतं की आपल्याशी जर कोणी प्रेमाने वागत असेल तर आपल्याला सुद्धा त्या माणसासोबत प्रेमाने वागता आलं पाहिजे. अद्वैत म्हणतो की गप्प बस, तुझं अगदी काही असतं हां, विश्वास वगैरे या सगळ्या गोष्टी जाऊ देत, पण ही लोक कोण आहेत? कला म्हणते की चांदेकर, अरे एक गोष्ट लक्षात घे की नातं त्यांनी आपल्यासोबत जोडलंय. अरे कोण कुठली ती माणसं आणि आपणही कोण कुठले वाटसरू. अरे आपली काहीही हिस्ट्री न जाणून घेता त्यांनी आपलं एवढं प्रेमाने स्वागत केलंय, म्हणजे एका अर्थी त्यांनी आपल्याशी नातं जोडलंय. अद्वैत तिला म्हणतो की एक मिनटं, खरे म्हणजे तुला इथं राहायचंय का? आपण इथे राहणार आहोत का? कला म्हणते की हो चांदेकर, आणि तसंही आपल्याला दिव्यागरला पोचायचंय की नाही. म्हणजे बघ हां, तुला जर माघारी फिरायचं असेल तर तू फिरू शकतोस. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग तुला जर इथे राहायचं असेल तर तू राहा, मी नाही इथे राहू शकत. कला म्हणते की अशक्य, तुझं नाव ना खरं तर अशक्य चांदेकर असं ठेवायला हवं होतं. काय रे चांदेकर, कसं होणार आहे तुझं? प्रेम, आपुलकी, माया, विश्वास या सगळ्या गोष्टींशी तुझा काही संबंधच नाहीये. आता तूच मला सांग की मी तरी कसा संसार करायचा तुझ्यासोबत? कधी कधी तर मला असं वाटतं ना की खरंच नैनाताई सुटली एकदाची याच्यापासून. असं म्हटल्यावर अद्वैतला खूप राग येतो. अद्वैतच्या समोर पहिल्यांदाच नैनाचा विषय निघालेला असतो, ज्या नैनासोबत कधी तो बोलतही नसतो आणि कलाने नेमकी ती गोष्ट छेडलेली असते. तेव्हा अद्वैत आता रागानेच कलाकडे बघू लागतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. पोलीस घरी येतात आणि चांदेकरांना सांगतात की आम्हाला अद्वैत सरांची गाडी मागून ठोकलेली मिळाली. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर सॉरी, हे बघ चांदेकर, मला तुला दुखवायचं नव्हतं रे, आणि हवं तर मी उठाबशा काढते. अद्वैत तरीही ऐकत नसतो. अद्वैत तिच्याकडे रागानेच बघत असतो, कारण कलाने नैनाचा विषय काढून खूप मोठी चूक केलेली असते. तर कलाकडे बघत असतो, कलाही अद्वैतकडे बघत असते. शेवटी कला उठाबशा काढायला सुरुवात करते. तिचा पाय दुखत असतो तरी सुद्धा ती उठाबशा काढत असते. आणि एक वेळ अशी येते की कलाचा तोल जाणारच असतो, तेव्हा अद्वैत तिला सावरतो आणि म्हणतो की सावकाश. या परिस्थितीत सुद्धा त्याला कलाचीच काळजी असते हे कलाला समजतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.